मला एक कळत नाही, तुम्हाला दोघांनाही सिनेटच्या निर्णयाचा आनंद का वाटत नाहीये? मॅडम, अहो सिनेटमध्ये मांडलेला ठराव हा एका मतानं पास झालाय आणि सिनेटमधल्या मतदानाचा विचार करता हे मतदान तितकंसं सत्यचित्र डोळ्यासमोर उभं करणारं नाहीये. अहो नशिबाच्या जोरावर केवळ एका मतानं आपला ठराव पास झालाय. पण म्हणजे कागदोपत्री तर. मॅडम, अहो तुमच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून मी इतकंच सांगू इच्छितो की या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत तुम्ही थोडीशी सबुरी बाळगावी, हा माझा एक वैयक्तिक सल्ला आहे. मलाही तसंच वाटतं. पण का? अहो शिक्षण मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन जर आपण हा निर्णय आपल्या अखत्यारीत घेतला तर त्या दोघांचाही रोष आपल्याला पत्करावा लागेल. रोष कशाबद्दल? सिनेटमध्ये आपल्या बाजूने एक मत जास्त आहे, यात तर खोटेपणा नाहीये. आपण जो काही निर्णय घेतो आहोत त्यात तुमचा माझा वैयक्तिक स्वार्थ काही नाहीये, फायदा काही नाहीये, हे तर मान्य आहे. मग सबुरी का? नाही म्हणजे तुमच्यावर कोणी दडपण आणण्याचा प्रयत्न करत नाहीये ना? कुणा राजकारण्यांनी संकेत तर दिलेला नाहीये ना? मॅडम, मी तुमच्या हुकमाचा ताबेदार आहे. तुम्ही एकदा मान्यता दिलीत की मी पुढच्या कारवाईला विनाविलंब सुरुवात करू शकेन. पण तरीही तुमचा सहकारी म्हणून तुम्हाला पुनर्विचार करण्याचा माझा सल्ला राहील. तुम्हाला असं नाही का वाटत आहे की आपण दोघेही जण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतोय? वाटतं ना मॅडम. अहो पण त्यामुळे जर मला जे सांगायचंय ते तुम्हाला कळत असेल तर आपल्या सर्वांचंच हित आहे. अच्छा, मला सांगाल आपल्या सगळ्यांचं हित काय आहे ते? सॉरी, मी बोलू? तुम्ही बोलावं अशीच माझी इच्छा आहे, पण तुम्ही गप्प बसून राहता हे दुःख आहे. परवानगीची गरज नाहीये, बोला. मॅडम, फी वाढ झाली की आंदोलनं होणार हे नक्की. तुम्ही VC झाल्यापासून त्यांना वाद घालण्याची एकही संधी मिळालेली नाहीये, ती तुम्ही आपणहून देताय. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री बदला अशी मागणी घेऊन विरोधी पक्षांनी सरकार उलथवण्याचा जरी प्रयत्न केला तरीही आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती आहे. सॉरी. आणि मॅडम, सरकारी तिजोरीत पैसा नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि सिनेटमध्ये ठराव पास झालेला आहे मॅडम. पास झालेल्या ठरावाचा फायदाच घेऊन परिस्थिती निवडल्यानंतर आपण हे सगळं अंमलात आणू शकतो. तुम्ही दोघेही जण माझ्या निर्णयाप्रत जायला रोखताय, काय करावं? मॅडम, मला वाटतं शिक्षण कमिटीच्या चेअरमनचा सल्ला घ्यावा. नाही, जुन्या जाणत्या लोकांची सल्लामसलत केलेलं हिताचं ठरेल. मला विचार करायला थोडा वेळ द्या. आई आता लहान आहे का मी? अगं लहान नाहीस म्हणूनच काळजी वाटते. आजी तू पण ना. बरं, काय म्हणतोय मोहन? कोण मोहन? कमाल करतेस तू. कोण मोहन म्हणून काय विचारतेस? नुसतं मोहन नाही म्हणायचं, इन्स्पेक्टर मोहन म्हण. हो का? आता आम्हाला काय माहिती. बरं बाई, काय म्हणतोय इन्स्पेक्टर मोहन? तो कमीच बोलतो, फक्त मुद्द्याचं तेवढं बोलतो. मी त्याला विचारलंय तर म्हणाला आम्ही फक्त मुद्द्याचं बोलतो. मग मीच त्याच्याशी बोलत होते. हा एकटक माझ्याकडे बघत होता. मी विचारलंय त्याला असं काय बघताय? तर म्हणाला देवी जीवदानीचं डोळे भरून दर्शन घेतोय. तुम्ही त्या पंचरत्न हॉटेलमध्ये गेला होतात ना जेवायला? हो. आई काय वट आहे तिकडे मोहनची. हो. म्हणजे 7:30चा टाइम दिला होता त्यांनी मला, पण मी मुद्दामून 7:15लाच गेले. तर हा मनुष्य बरोबर 7:30ला हजर. आणि आई इतका छान दिसत होता ना तो. आजूबाजूची सगळी माणसं वळून वळून आमच्याकडे बघत होती. मला इतकं मस्त वाटत होतं ना, न खाताच पोट भरलं माझं. युनिफॉर्म मध्ये आला होता का मोहन? नाही म्हणजे सॉरी, इन्स्पेक्टर मोहन. नाही, पण जर तो युनिफॉर्म मध्ये आला असता ना तर आणखीन छान दिसला असता. आणखी काय झालं पुढे? पुढे काय, आगे का फिर कभी. अरे वीरू, तू आता इथे कसं काय? नाही म्हणजे 10 मिनिटापूर्वी तूच बोलवून घेतलास ना प्रीतीला, काहीतरी बँकेत अकाउंट वगैरे उघडायचं म्हणून. हो. मग मला तुला एकट्याला गाठायचं होतं. म्हणजे? ए साल्या,
तू काय लायकीचा आहेस ना हे प्रीतीला माहिती नाहीये, मला माहिती आहे. तू आणि नूतन माझ्या पैशाकडे बघून प्रीतीताई प्रीतीताई करत या घरात शिरलात काय? हा, मी आकांक्षाला फिरवीन नाही तर सोनिकाला. रे तुझ्या बापाचं काय जात हे बघ वीरू, माझा बाप आहे? पाहू नकोस. लक्षात ठेव, ती प्रीती आहे कॉन्ट्रॅक्टची बायको. तुला औरंगाबाद मध्ये कुत्र विचारत नाही. तुला आयुष्यात स्वतःसाठी काही करणं जमलं नाही. तू माझा संसार कसला सावरतोय रे? हा, आता इथनं निघायचं नाही. तुझा बंदोबस्त मी एका दिवसात करू शकलो असतो, पण माझ्या बहिणीच्या कुंकवाची काळजी आहे मला, म्हणून सांगतो निघा आता इथनं. अरे वीरू, पण ए त्या खणा नारळानं ओटी भरू तुझी. हं, हो, विसरूनच गेलो. हे घे, 15 मागितले होते, 20 आहेत. घे, अरे घे ना. औरंगाबाद आता डायरेक्ट. हे बघ वीरू, हे फार महागात पडणार आहे तुला. बघूया रे कितीला पडतं ते, बघूया ना. गेट लॉस्ट. आणि तू म्हणत असशील ना तर तुझ्या त्या प्रीतीताईच्या नाकावर टिचून इथे इथे आकांक्षाला राहायला आणतो. बघूया तू आणि तुझी प्रीतीताई काय करतात ते. बघायचंय बघायचंय का? आई हिम्मत. शेवटी काय आहे माहितीये का, प्रीतीला तुझी मदत होईल म्हणून तिने तुला जवळ केलंय, आणि तुला पैसे हवेत म्हणून तू प्रीतीला ताई केलंयस. त्यामुळे हे पैसे घ्यायचे आणि निघायचं औरंगाबादला. 12:30ची बस आहे. चला. हं. अरे मग प्रीती त्याला काय सांगणार आहेस? तुझा टेम्पररी भाऊ परमनंटली गेला. चला 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 चला, निघा, बॅग पॅक करायचे. चला चला. मॅडम, हे मथळे वाचा सगळे. मुंबई विद्यापीठाचा प्रचंड फी वाढीचा प्रस्ताव. शिक्षण महागले, विद्यार्थी तीव्र आंदोलन करणार. तू मला फक्त एवढेच पेपर्स दाखवतेस. मला माहिती आहे महाराष्ट्रात आज अनेक वर्तमानपत्र आहेत आणि त्या सगळ्या वर्तमानपत्रातून कमी अधिक प्रमाणात का होईना पण असेच भडक मथळे छापले जाणार. शीतावरून भाताची परीक्षा करता येते मला. आकांक्षा, तू एक पत्रकार आहेस आणि तुमच्या पत्रकारितेमध्ये प्रामाणिकपणा हा सुद्धा एक भाग असतोच. त्यालाच अनुसरून मी तुला विचारते, तुला नाही का असं वाटत की ही तुमची वर्तमानपत्रचा खप वाढवण्यासाठी केलेला एक पब्लिसिटीचा स्टंट आहे? हे बाई, पत्रकारितेतल्या काही गोष्टी या ओपन सिक्रेट्स आहेत, मी मान्य करते. पण तरीही मुंबई विद्यापीठाने प्रचंड फी वाढ केली आहे, ही गोष्ट तू कशी लपवणार आहेस? पण हे लपवण्याची माझी धडपडही चालू नाहीये. उलट मला तर असं म्हणायचंय की मी हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना करण्यासाठीच करतेय. फी वाढ करणे किती अटळ आहे आणि ते केल्याने विद्यापीठावर किती बोजा येणार आहे हे मला सगळं सांगायचंय. आणि ह्या सगळ्या योजनांचा विद्यार्थ्यांना किती फायदा होणार आहे हे मला पटवून द्यायचंय. ऐक, आपल्या देशात आज असंख्य विद्यार्थी दारिद्र्य रेषेखाली आहेत. आत्ताही ते कसे बसे शिकतायत. त्यांच्यावर जर पुन्हा फी वाढीचा एक बोजा टाकला तर ते कसं काय निभावून नेणार आहेत? बरं, उद्या जर त्यांना शिक्षण मिळालं नाही तर त्याचं खापर विद्यापीठावर फोडलं जाईल. त्याची कारण मीमांसा कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये. हे बघ, पण जेव्हा शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री हे जेव्हा माझ्या प्रस्तावाला नकार देतात तेव्हा मला असं वाटतं, एक व्हीसी म्हणून मला असं वाटतं की हा सगळा भाग हा विद्यापीठाने घेतला पाहिजे. ही सगळी जबाबदारी विद्यापीठाची आहे आणि त्याने तो खर्च उचलला पाहिजे. आणि म्हणून मी हे सगळं धोरण अवलंबते. आणि चुकीचं आहे का? पण मग विलंब का? किंवा मग एक करा ना की ज्या विद्यार्थ्यांना मराठी घ्यायचंय त्यांच्यावरच फक्त फी वाढ लागू करा. नाही नाही नाही, हा तुझा शुद्ध वेडेपणा आहे. अगं, असं कसं म्हणतेस तू? जेव्हा आपण सगळ्यांवरती फी आकारतो तेव्हा ती कमी होते ना, सगळ्यांमध्ये वाटली जाते. आणि तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना मराठी शिकायचं ते विद्यार्थी मराठी शिकू शकतील, नाहीतर मग तेही या सगळ्यापासून दूर जातील. नाही, मला नाही पटत आहे. हे बघ आकांक्षा, तू नीट विचार कर बघ, तुला माझं म्हणणं पटेल, निश्चित पटेल. चला, मी तयारी करते, मला विद्यापीठात जायला उशीर होतोय.
बापरे, सावकाश 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 किरण. काय बाबा? राघव नको किरण, मी सावकाश. मी उभं राहण्याचा प्रयत्न करत होतो. राघव नको. हा बाबा, बाबा नाही नाही बाबा, आपलं काय ठरलंय बाबा? नाही. कम ऑन, चीअर अप. बाबा मला सांग, तुला काय हवंय? आणि जर काही हवं असेल तर आम्हाला हाक मार ना, आम्ही दोघ जण धावत येऊ. किरण, मला ना सुट्ट चालायचं. बाबा आधी नीट पलंगावरती बसायला लाग, मग नंतर पलंगावरनं खाली उतरायचं, मग उभं राहायचं आणि त्यानंतर मग चालायचं आणि मग. बाबा उभा राहायला आम्ही नाही पाहायला. बाबा चाली चाली करायला. पल्लू, बाबा करता मस्त चहा कर ना. खूप दिवसानं बाबाला हसताना बघून बरं वाटतं. वा रे शाण्या, म्हणजे मी चहा आणायचा आणि तुम्ही दोघांनी गप्पा मारायच्या. हा त्यापेक्षा असं कर, तू जाऊन चहा आण, आम्ही दोघं गप्पा मारतो, है ना? बाबा तुझी सून सॉलिड आहे. हा, सतत तू मॅमे करत असते. अरे शाण्या, चहा तयार आहे ना, फक्त आणायचा आहे. तेवढ्याने तुझ्या काय जातं रे? मी काय म्हणतो, त्यापेक्षा मी चहा आणतो. बाबा आणते मी. किरण, मला ना चालायचं आहे. चालूया ना आपण. हे बघ, तू खूप लवकर उभा राहणार आहेस आणि त्याही पेक्षा तू पहिल्यासारखा मन्ना प्रधान होणार आहेस. अरे तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत मी. खरंच डॉक्टरने मला सांगितलंय, नियमित मॉलिश, एक्सरसाइज ह्याने तू धावायला लागणार आहेस. धावायला. खरंच खरंच. आता फर्स्ट क्लास पैकी चहा घ्या, म्हणजे तुम्हाला तरतरी येईल आणि मग आपण प्यायल्यावरती आम्ही फर्स्ट क्लास म्हणायचं. काय? एक मिनिट. असं वस्तू. सावकाश सावकाश. घ्या, मी आले. मस्तपैकी गरम गरम चहा प्यायचा. सावकाश सावकाश सावकाश. सांडायचं नाही, सांडायचं नाही, सांडायचं नाही. हा, सांडायचं का लहान मुलासारखं? आपण सांडायचं नाही. ते आपोआप सांडत. हो हो हो, कळते मला. होईल सांग. एक संपत आला. चला पटकन संपून टाका चहा. सावकाश सावकाश. थोडासा उरला. संपला चहा. बाबा नाही, I am not crying. नाही. चहा दे. हो हो, चहा. सावकाश. चला. आई, मी मैत्रिणींबरोबर पिक्चरला जाऊ?
कधी? कधी काय, आत्ताचा शो आहे. अगं पण आता जाऊन तुम्हाला तिकीट मिळणार आहेत का? मिळतील ग, ती पोतनीच आहे ना, तिचा मेवणा सगळं अरेंज करेल. ठीक आहे मग जा. मी फक्त एवढ्यासाठीच म्हणाले की आयत्या वेळेला जाऊन तुम्हाला तिकीट नाही मिळाली, तुमचा मूड ऑफ व्हायला नको. त्या मेधाचा आज वाढदिवस आहे ना, तिला जरा कापायचंय. अगो काय भाषा आहे तुझी? तुला अर्थ कळला ना, मग शब्द काय करायचा आहे? बरं जाऊ दे. कुठल्या सिनेमाला चाललायत? QS क्युटी. कुठल्या? कयामत से कयामत तक. नाही नाही नाही, आधी काय म्हणालीस तू? QS क्युटी. QS क्युटी. कमाल आहे ग बाई तुमची. बरं कोण कोण जाणार आहेत सिनेमाला? मैत्रिणीच आहोत. जा, पण फार उशीर करू नकोस. नाही. आई, हा ड्रेस कसा आहे? अगं बाई, लक्षातच नाही आलं माझ्या. छान आहे. कधी घेतलास ग? घेतला नाही, बंटीने गिफ्ट दिला. कधी? झाले 2-4 दिवस. आणि तुम्हाला आज सांगतेस? काय ग? त्यात काय सांगायचंय? ह्यात सांगण्यासारखं काही नाही असं तुला वाटतंय? हे बघ चिंगू, कुणाकडूनही काही. बंटी कुणीही नाहीये, मी बरेच वेळा सांगितलं. मी तुला बऱ्याच वेळा सांगितलं त्याच्याकडून काही घ्यायचं नाही म्हणून. मागच्याला बंटीन तुला घड्याळ दिला तेव्हाही मी तुला ओरडलेले होते. एवढं सगळं प्रकरण होऊन सुद्धा पुन्हा तू तीच चूक करतेस. जा ड्रेस बदलून ये. का? ड्रेस बदलून ये. का म्हणून? मी सांगते म्हणून. जा. फोन घे. हॅलो. हा बोल. हो अक्षताच बोलते. हो येते. बाय.